सोमवारी कर्नाटक बंदचे आवाहन करण्यात आले आहे। निपाणी येथील भाजपचे ग्रामीण अध्यक्ष संजय सिंद्रे यांनी याबद्दलची माहिती पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश म्हणजे कालच कर्नाटक राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामीजींनी शपथ घेतली। त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितले होते, माझे सरकार आल्यास मी 24 तासामध्ये कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून देतो। त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्याध्यक्ष येडियुरप्पाजी यांच्या आदेशानुसार आज कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोमवारपर्यंत जर विद्यमान सरकारने कर्जमाफी नाही दिल्यास संपूर्ण कर्नाटक बंदीचा एक आदेश आम्हाला पक्ष पातळीवर आला आहे आणि त्याच्याच आदेशाची अंमलबजावणी म्हणून निपाणी मतदारसंघातून आम्ही आमच्या आमदार या भागाच्या नेत्या जोल्लेवहिनी यांच्या नेतृत्वाखाली निपाणी बंद आणि त्याचबरोबर संपूर्ण शेतकऱ्यांना एकत्र करून तहसीलदार ऑफिसमध्ये एक निवेदन देण्याचे नियोजन आम्ही घातलेले आहे। वास्तविक निपाणी शहरातील व्यापाऱ्यांना देखील आम्ही विनंती करतो की या निर्णयात कोणताही राजकीय हेतू नसून कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना जे आज आपल्या कर्जाचे ओझे वाहत आहेत, ज्यांना आज आपले जीवनक्रम आखावा लागत आहे, त्यातून त्यांची मुक्तता होण्यासाठी आम्ही हे नियोजन केले आहे। या नियोजनाच्या माध्यमातून व्यापारी बंधू असू देत किंवा निपाणी परिसरातील सर्वच लोकांना मी विनंती करतो की या परिसरातील शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे आणि हा बंद यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपण सर्वजण यामध्ये योगदान द्यावे, असं देखील मी निपाणीची जनता आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो। आणि या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो तर सोमवारी ठीक 9 वाजता चन्नम्मा सर्कल ते बस स्टँड सर्कल, संभाजी चौक, साखरवाडी या मार्गे तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे, असे सांगितले। पत्रकार परिषद बोलवण्याचा उद्देश म्हणजे कालच कर्नाटक राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कुमारस्वामीजींनी शपथ घेतली। त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की माझं सरकार आल्यास मी 24 तासामध्ये कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून देतो, असं त्यांनीच त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलेलं होतं। त्यामुळे आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्याध्यक्ष येडियुरप्पाजी यांच्या आदेशानुसार आज कर्नाटक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सोमवारपर्यंत जर या विद्यमान सरकारनं कर्जमाफी नाही दिल्यास संपूर्ण कर्नाटक बंदीचा एक आदेश आम्हाला पक्ष पातळीवरती आलेला आहे आणि त्याच्याच आदेशाची अंमलबजावणी म्हणून निपाणी मतदारसंघातून आम्ही आमच्या आमदार या भागाच्या नेत्या जोल्लेवहिनी यांच्या नेतृत्वाखाली निपाणी बंद आणि त्याचबरोबर संपूर्ण शेतकऱ्यांना एकत्र करून तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्याचे एक नियोजन आम्ही घातलेलं आहे। वास्तविक निपाणी शहरातील व्यापाऱ्यांना देखील आम्ही विनंती करतो की हा निर्णय किंवा हा जो आम्ही बंदचा जो एक नियोजन करत आहोत यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसून या कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांना जे एक कर्जाचं आज ओझं वाहत त्यांना आज आपले जीवनक्रम आखावं लागत आहे, त्यातून मुक्तता होण्यासाठी आम्ही हे एक नियोजन केलेलं आहे। या नियोजनाच्या माध्यमातून या व्यापारी बंधू असू देत किंवा निपाणी व निपाणी परिसरातील सर्वच लोकांना आम्ही विनंती करतो की शेतकऱ्यांच्यासाठी, या परिसरातील शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी आपण या बंदमध्ये सहभागी व्हावं आणि हा बंद यशस्वीपणे पार पडण्यासाठी आपण सर्वजण यामध्ये योगदान द्यावं, असं देखील मी या व्यापारी बंधू असू देत आणि या परिसरातील जनतेला असू देत विनंती करत आहोत। आणि सर्वच शेतकऱ्यांना या परिसरातील आम्ही आवाहन करतो की सोमवारी 10 वाजता आपण निपाणी येथे बीजेपी ऑफिसमध्ये जमून तहसीलदार ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी जायचं आहे। यासाठी सर्वच या परिसरातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हायचं आणि सरकारला खडबडून जागा करून कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी मिळवायचीच हा एक उद्देश ठेवून आज आम्ही अशा पद्धतीचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे। यासाठी सर्वच लोकांचं सहकार्य अपेक्षित आहे।
आणि या परिसरातील सर्व शेतकरी बांधव, व्यापारी बांधव आणि सर्व नेते यासाठी योगदान देतील अशा आशा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. यावेळी MP पाटील, समीर सासने, जयवंत भाटले, नगरसेवक दत्तात्रय जोत्रे, गोपाळदादा नाईक, दीपक माने, सागर घस्ते, नीता बागडे, कल्पना बोंगाडे, मंजुळा भोंगदाळे, अर्चना खोत, सोनाली उपाध्याय, महादेवी नेरले व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.